नमस्कार. कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 25 जुलै 2024 चे कांद्याचे बाजारभाव आणि वार होता गुरुवार आणि त्याबरोबर अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. दोन विषय, एक महाराष्ट्र शासनाने एक दिलासा देणारा शेतकऱ्यांना एक निर्णय घेतलेला आहे. एक जी आर पास केलेला आहे ज्यात वीज बिल जे आहे ते सरसकट माफ होणार आहे. ते कसं माफ होणार आहे कृषी पंपधारकांसाठी ते आपण जाणून घेणार आहोत. आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे जी निर्यात बंदी सरकारने लागू केलेली आहे पूर्ण भारतामध्ये. कांदा जो निर्यात होऊ दिलेला नाही आहे त्यामुळे भारताचं, देशाचं आणि पर्टिक्युलरली शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे त्याचा एक आपण आढावा घेणार आहे किंवा मी त्याबद्दल एक तुम्हाला माहिती देणार आहे. सो आपण आज जो आपला उद्देश आहे चॅनलचा ते आहे कांद्याचे बाजारभाव. आपण त्याच्याने सुरुवात करूया. काल तारीख होती 25 जुलै 2024 आणि वार होता गुरुवार. आणि एक लासलगाव समिती जी आहे बाजार समिती त्याच्यात पहिल्या सत्राचा जो भाव होता तो एक साधारण कमीत कमी 1351 रुपये मिळालेला आहे आणि सरासरी जो आहे 2750 रुपये आणि जास्तीत जास्त जो मिळाला होता तो 2952 म्हणजे 2750 रुपये हा जो आहे तो भाव सरासरी लासलगाव मार्केटने काल दिलेला आहे. त्यानंतर जर आपण आलो पिंपळनेर, जे माझं नेटिव्ह आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पिंपळनेर देशिरवाडे, तिथे दोन मार्केट आहे. पहिला मार्केट आहे बलाणे रोडचं जे आहे त्याचा एक साधारण सरासरी भाव जो होता तो 2600 ते 2700 रुपये होता आणि एक साधारण आवक जी झालेली आहे ती 154 वाहनांची झालेली आहे, 154. आणि त्याच्यात जर जास्तीत जास्त तुम्ही भाव बघितला तर तो होता 2770 रुपये आणि कमीत कमी भाव मिळालेला आहे 900 रुपये आणि सरासरी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तो 2600 ते 2700 रुपये भाव काल होता. आणि दुसरा जो आहे दुसरं जे पिंपळनेरचे मार्केट आहे ते BTK मार्केट म्हणतात त्याला. ओंकारेश्वर व बेनीराम तुकाराम कोठावदे मार्केट, त्याला BTK मार्केट देखील असं संबोधलं जातं. त्यात कमीत कमी 1100 रुपये भाव मिळालेला होता कांद्याला आणि जास्तीत जास्त जो भाव मिळालेला आहे तो 2740 रुपये मिळालेला आहे आणि सरासरी जर तुम्ही जर गेलात तो मिळालेला आहे 2600 ते 2700 रुपये. तिथे पण हे तीन मार्केटचे आपण बाजारभाव घेतलेले आहेत सध्या आणि त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मार्केट भाव काय होता गुरुवारचा, म्हणजे 25 जुलै 2024चा. आणि आशा करतो या जे मी भाव देत असतो त्यामुळे तुम्हाला शेतकरी वर्गांना याचा नक्कीच फायदा होईल अशी मला आशा आहे. आणि दुसरी गोष्ट जो आता महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कांदा निर्यातीची जी 13% घट झालेली आहे त्यामुळे जो आपल्या देशाच्या तिजोरीवर जो फटका पडलेला आहे त्याचा तो पडला आहे जवळजवळ 600 कोटी रुपयांचा. 600 कोटी म्हणजे ठीक आहे, शेतकऱ्यांचं तर नुकसान होतच आहे, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे, परंतु देशाचं पण तिजोरीवर त्याचा एक अतिशय मोठा प्रमाणात फटका बसतो आहे. मी तुम्हाला जस्ट त्याची एक आकडेवारी माझ्याकडे आलेली ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. जे सरकारचं धरसोड धोरण आहे, 40% निर्यात शुल्काचा जो व्यवहारावर परिणाम झालेला आहे, 40% निर्यात शुल्क लावलं जातं सरकारकडून. आणि जे धरसोड धोरणाचा कांदा निर्यात व्यवसाय आणि या संबंधित घटकाला मोठा फटका बसला आहे. गत आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2023 ते 24 आणि तत्पूर्वी 2022 ते 23च्या तुलनेत 13% निर्यात घटली आहे आजच्या कंडिशनला. त्यातून साहजिकच देशाला मिळणारे परकीय जे चलन आहे ते ऑब्विसली घटलेलं आहे. गेल्या वर्षी 17.17 लाख टन कांदा निर्यात होऊन साधारण 3922 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले होते, जे 2022-23च्या तुलनेत तब्बल 600 कोटींनी याच्या डेटला कमी झालेलं आहे. म्हणजे लोकसभा निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने जो कांदा निर्यातीवर जो अंकुश आणला होता, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कांदा निर्यात बंदी घातली गेली होती. अपेक्षापेक्षा कमी उत्पादन आणि कमी झालेला पुरवठा ही कारणं तेव्हा सरकारने दिली होती. परिणामी बाजारभाव कोसळले. शेतकऱ्यांनी विरोध केला असता निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या घसरण आणि निर्यात शुल्क वाढीमुळे भारतातून कांदा निर्यात होऊ शकला नाही आणि साधारण जो 40% निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले होते, निर्यात खुली झाली. मात्र जाचकटीमुळे कांदा निर्यात मंदावल्याचे दिसून आलेले आहे.
त्यामुळे हे भारताच्या तिजोरीवर जे आहे, सरकारच्या तिजोरीवर प्रचंड असा मोठा त्याचा फटका बसलेला आहे. नाशिकच्या व्यापाऱ्यांनी जेव्हा आपण काही संपर्क साधला तेव्हा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत झालेले. जर आपण ओव्हरऑल जर दृष्टिक्षेप टाकला, एक 2009 पासूनचे आकडे आहेत माझ्याकडून, 2009 ते 2024 पर्यंत साधारण किती निर्यात झाली होती भारताबाहेर कांद्याची. तर 2009 ते 2010 मध्ये जर पाहिलं आपण, निर्यात जी झाली होती ती 18.73 लाख टन झाली होती आणि परकीय चलन त्याद्वारे आपल्याला जे मिळालं होतं ते 2,834 कोटी होतं. आणि 2010-11ला 13.40 लाख टन कांदा निर्यात झाला होता आणि परकीय चलन जे होतं आपल्याला निर्माण झालेलं त्याचं 2,159 कोटी झालेलं होतं. आणि जर तुम्ही आज आपण रिसेंटली पाहिलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, 2022-23 जर बघितलं तुम्ही तर एक 25.25 लाख टन आपण कांदा निर्यात केलेला होता आणि त्याच्यात आपल्याला परकीय चलन जे निर्माण झालं होतं ते 4,522 कोटी निर्माण झालं होतं. आणि 2023-24 जो आता रिसेंट चालू आहे त्याच्यात आपण फक्त 17.17 लाख टन आपण कांदा आतापर्यंत निर्यात करू शकलेलो आहोत आणि आपल्याला परकीय चलन त्यामुळे निर्माण झालेलं आहे 3,922 कोटी रुपयाचं. आणि जर तुम्ही असं कम्पेअर केलं तर मागच्या वर्षाच्या यानुसार जे परकीय चलनाचा जो आपल्याला तोटा झालेला आहे सरकारच्या तिजोरीत 600 कोटी रुपयांचा ॲज ऑन डेट आपल्याला तोटा निर्माण झालेला आहे. म्हणजे हे पर्टिक्युलरली जे आहेत आपल्या देशाचं तर नुकसान होतच आहे, परंतु ह्याच्यात शेतकऱ्यांना पण भाव कमी मिळतो. हे एक खूपच दुर्दैव आहे आणि त्याच्यावर काहीतरी सरकारने विचार करावा अशी मी आपल्या कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलद्वारे मी सरकारना विनंती करतो. जो पर्टिक्युलरली कोणत्या देशात निर्यात होतो कांदा, तर म्हणजे या देशात झाला कांदा निर्यात बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम या देशांमध्ये साधारण आपला जो आहे तो कांदा निर्यात केला जातो. आणि माझे एक मित्र आहेत सिंगापूरला राहतात, त्यांच्याशी माझी काल चर्चा झाली होती. तर त्यांचं जे असं मत होतं की सिंगापूरला कांदा जो आहे तो भारतातल्या कांद्याला प्रचंड अशी मागणी आहे आणि त्यात आपण खूपच भाग्यवान आहोत. पर्टिक्युलरली तिथे सिंगापूर या देशात कांद्याची बाजारपेठ ही जी नाशिकची प्रसिद्ध आहे ती ओळखली जाते, नावाने ओळखली जाते. आणि नावाने म्हणजे जर त्यांना नाशिकचा कांदा जर म्हटलं ते आनंदाने खातात लोक आणि त्याला प्रचंड अशी मागणी आहे. त्याला 2 कारणं आहेत, इथली क्वालिटी आणि या कांद्याची टेस्ट आणि ब्रँड जो आहे नाशिकचा कांदा. प्रचंड अशी मागणी आहे असं माझ्या त्या ज्या जो आहे मित्र माझा जवळचा मित्र आहे, क्लासमेट आहे माझा, तो सध्या सिंगापूरला वास्तव्यात आहे अराउंड 8 ते 10 वर्षापासून. त्याचा अनुभव ते मला शेअर करत होते की प्रचंड अशी मागणी कांद्याला इथे सिंगापूरला आहे. परंतु जो विरोधाभास दिसतो आपल्याला, आपली प्रचंड मागणी असून देखील कांदा निर्यात का नाही होत याच्यावर आता आपण विचार करायची वेळ आलेली आहे असं मला इथे नमूद करावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, आता ठीक आहे हे तर निर्यात बंदीचे जे धोरण आहे त्याच्यावर काही प्रतिक्रिया पण बरेच लोकांनी दिलेल्या आहेत आणि खूप खोचक अशा प्रतिक्रिया काल आपल्याला प्रसार माध्यमातून काही कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण प्रतिक्रिया दिली होती. त्यांची प्रतिक्रिया अशी होती भारत दिघोळे सरांची की शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्यावर शुल्क करून लूट करण्यापेक्षा सरकारने या अधिकाऱ्यांनी आता स्वतःच कांदा पिकवावा. त्यांनी आवाहन केलेलं आहे सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांनी स्वतःच कांदा पिकवायला पाहिजे आणि कांदा पिकवण्याचा आणि शुल्क लावून पैसे कमवायचे सरकारने, त्यांनी थेट प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कांदा आपण शेतकऱ्याने पिकवायचा आणि सरकारने पैसे कमवायचे, हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम सुरू आहे. सरकारने अटी शर्तीविना पूर्णतः निर्यात खुली केली पाहिजे असं भारत दिघोळे सर म्हणतात, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना जी आहे आता चांगलं काम करत आहे त्याचे अध्यक्ष आहेत ते. अशा पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता आपण दुसरा विषय घेणार आहोत. सरकारने अतिशय एक चांगला निर्णय घेतलेला आहे. जे कृषी पंप धारक आहेत त्यांना सरकारने जो आहे तो सरसकट जी आहे ती जी वीज माफी दिलेली आहे त्याचा एक GR आलेला आहे. तर आय थिंक GR आलेला आहे 25 जुलै 2024, म्हणजे कालच GR आलेला आहे. त्या GR मध्ये असं सरकार म्हणतं की महाराष्ट्र राज्यातील मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून
ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. सो सरकार जो काय निर्णय आहे, मी तुम्हाला जे त्याची जी आहे म्हणता येईल त्याला मी तर अर्थ किंवा एक शॉर्टमध्ये त्याचा जो हे सांगतो, जो कायदा त्यांनी आता हे केलेला आहे संसदेमध्ये, म्हणजे हे केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे. जी घोषणा आहे मी तुम्हाला वाचून दाखवतोय. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. आणि त्यामुळे जो निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही जी त्यांनी घोषित केलेली आहे, त्याच्यामार्फत त्यांनी 45,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत जो आहे शेतीपंपांना पूर्णतः वीज पुरवली जाईल, मोफत वीज पुरवली जाईल. आणि त्याकरता साधारण जो सरकारच्या तिजोरीवर जो भार पडणार आहे तो 14,760 कोटी रुपयांचे अनुदान सरकारने या स्वरूपात त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. हा जो निर्णय आहे तो अतिशय स्वागतार्थ आहे असं मला वाटतं. सो याचा पण या निर्णयाचा जो आहे सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि त्याच्यासाठी काय पूर्तता आहेत तर वेबसाईटवर आणि सर्वकडे हा जो GR आहे तो उपलब्ध आहे. तो तुम्ही GR वाचा आणि त्यानुसार तुम्हाला कसं त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे त्या सर्व GRमध्ये गोष्टी नमूद केलेल्या आहे. किंवा तुम्ही स्थानिक पातळीवर देखील या GRचा तुम्ही चौकशी करून अप्लाय करू शकतात. होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आय थिंक एक कांद्याचा बाजारभाव मार्केटमध्ये जो खालचा होता 25 जुलै 2024चा, आणि जे 2 निर्णय होते, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, दोघांवर आपण चर्चा केलेली आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला अजून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून काय बघायला आवडेल आणि मी कशावर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ते कमेंटमध्ये जरूर कळवा. काही तुम्ही माझ्या ज्या चुका असतील त्या देखील कमेंटमध्ये टाकू शकता, जेणेकरून त्या चुका मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये रिपीट करणार नाही. आणि काही माहिती जर माझ्याकडून काही इकडे तिकडे होत असेल तर क्षमस्व आहे सर्वांचं. थोडंसं मी पण अभ्यासपूर्ण बोलतच असतो, परंतु शेवटी मी पण माणूस आहे, थोडंफार चुका तर होतीलच. सो तुम्ही सांभाळून घ्या. पण तुम्ही काळजी घेईल की तुम्हाला जी माहिती देण्यात येईल आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून ती सत्य आणि सत्यच असेल याची मी पूर्णपणे काळजी घेईल. सो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. आणि ज्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना मी अजून विनंती करतो की तुम्ही यूट्यूब चॅनल जे सबस्क्राईब कराच, पण बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि आपण एक आपल्या व्हिडिओचा टाईम जो ठेवलेला आहे तो सकाळचा 7चा ठेवलेला आहे. आता हा जो आपण 2 दिवस आपण लाईव्ह आलो होतो, परंतु आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतो आहे, परंतु 7लाच पब्लिश होईल तो. सो तुम्ही मला सांगा, तुम्हाला लाईव्ह पाहायला आवडेल की असे व्हिडिओ जे आहेत रेकॉर्ड करून पाहायला आवडेल, ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि भेटूया उद्या याच वेळेला. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि तुमच्या शेतमालाला हा भाव, तुमच्या कष्टाला जो दाम मिळालाच पाहिजे यासाठी आपलं जे कृषी मित्र विनय कोठावदे चॅनल जे आहे ते कटिबद्ध राहील याची मी तुम्हाला इथे ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.